नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जैन मुनी ट्रस्टच्या व्यवहारामध्ये जे झालं पुण्यातलं, तसंच श्री अजित पवार यांच्या चिरंजीवाच्या संदर्भातलं झालंय असं दिसतंय. गुन्हा करायचा आणि तो सापडल्यानंतर मग एकच करायचं ते म्हणजे मुद्देमाल परत देऊन टाकायचा आणि त्यामुळे पुन्हा त्या गुन्ह्यातल्या संदर्भात मध्ये ज्या घडामोडी घडल्या, जसं आता जैन मुनी ट्रस्टच्या त्या मंदिर हडपण्याच्या प्रयत्नामध्ये चॅरिटेबल कमिशनरनी ज्या गतीनं त्या सगळ्या व्यवहाराला मान्यता दिली, ज्या गतीनं कर्ज मंजूर झाली, ज्या गतीनं तो व्यवहार पूर्ण झाला आणि पुन्हा तेच 328 कोटी रुपयाला की 230 कोटी रुपयाची ती जमीन ज्याचं खरं तर कमर्शियल मूल्य 2000 ते 2800 कोटी रुपयापर्यंतचं होतं. ती परत दिली आणि जवळपास त्या जैन ट्रस्ट संदर्भातला सगळा व्यवहार चिडीचूप झाला. आता आजही श्री अजित पवार यांनी ती जमीन 2 ठिकाणची जमीन हो, थोडी-थोडकी नाही, शासकीय जमीन ती सापडली किंवा ती सापडवली गेली. त्यामुळं त्या व्यवहारामध्ये अधिकची बदनामी नको म्हणून ती जमीन सरकार जमा करून टाकली. आता ह्यातनं काय दिसतंय? एक, श्री अजित पवार यांच्या आधीच अ, डागाळलेल्या प्रतिमेवरती एक मोठा असा काळा डाग लागला. राज्य सरकारच्या संदर्भामध्ये पण हे सरकार घोटाळाबाजांचं सरकार आहे. स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा जे आधी सुरू होतं तसंच सुरू आहे. काही फरक झालेला नाहीये. तिसरं, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भविष्याच्या अजित पवारांच्या वाटचालीला ते जर मित्रपक्षाला सोडून गेले, महाराष्ट्रातली जनता चाणाक्ष आहे, त्यांना कळतंय मी काय म्हणतो ते. तर एक मोठंसं रिंगण अजित पवारांच्या भोवती पडलेलं आहे. मला नाही वाटत की ते इथून पुढे कोणतं फार मोठं धाडशी पाऊल उचलतील आणि जर त्यांना कुटुंबाची, त्यांच्या आर्थिक व्यवहाराची, कारण काय आहे, हेच सगळे मुद्दे सुप्रिया सुळेसह अनेक लोकांनी म्हटलं होतं की अजित पवार आणि कुटुंबियांना भीती होती की आईस, सुप्रिया सुळे म्हणायच्या, त्या आईसच्या कारवाईनंतर आपलं कुटुंब कदाचित जेलमध्ये जाऊ शकतं. आणि आता पण तसंच झालं आहे की कुटुंबातली भविष्यातली कोणतीही अशी घडामोड की जी कुटुंबाच्या विरोधात जाऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलेलं आहे. त्यामुळं अजित पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाटचालीला सुद्धा एक प्रकारचं कुंपण पडलं. आता हे मी सुरुवातीला का सांगितलं? कारण बघा, तिकडे जैन धर्मियांचा विषय होता, इकडे महार समुदाय म्हणजे आपल्या दलित बांधवांचा विषय आला. दोन्हीकडे कम्युनिटी आहेत. दोन्ही प्रकरणं सत्ताधारी घटक पक्षाचे आहेत. दोन्ही प्रकरणामध्ये मंत्री सहभागी आहेत. एक केंद्रीय मंत्री सहभागी होते, इथे राज्याचे उपमुख्यमंत्री सहभागी आहेत. दोन्ही प्रकरणामध्ये इथे भाजपला याचा फटका बसला, इकडे अजित पवारांना फटका बसला. आणि अजित पवारांच्या प्रतिमेमध्ये, कारण लोक म्हणायला लागले, मी जाणीवपूर्वक लोकांना त्या पुन्हा घोषणा द्यायला लावल्या, कारण हा मुद्दा श्री अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता आणि तो मुद्दा तिथे जोरदार ते घोषणा देऊन सांगत होते की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि महार वतनाच्या जमिनी लाटायच्या. आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकूण मला असं दिसतंय की माझ्या पोरानं काय काय केलं ते मला काही माहिती नाहीये असं अजित पवार सांगतायत. अनबिलिव्हेबल आहे ते, नॉट पॉसिबल. म्हणजे याचे दोनच अर्थ होतात. एक तर मुलगा इतका मोठा झालाय श्री अजित पवारांचा की तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतोय आणि त्यासाठी शासकीय यंत्रणा वापरतोय. कारण मला जेवढी माहिती मिळाली, आता कोण जिल्हाधिकारी पुण्याचं सांगणार नाही, पण जिल्हाधिकारी पुणे यांना फोन कॉल्स केलेले आहे आणि फोन कॉल्स गेल्यानंतर ही शासकीय यंत्रणा इतकी अशी बटीक झाल्यासारखी तिथे आली. त्याचं कारणच आहे की या शासकीय यंत्रणेमध्ये असं कोणाचं धारिष्ट आहे की अजित पवारांचे चिरंजीव फोन करतायत किंवा अजित पवारांच्याकडनं फोन आलाय आणि अजित पवारांच्या फोन नंतर हे झालेलं नाहीये. त्यामुळं राज्य सरकारनं मुळात 1 महिना चौकशी समितीला देणं हेच गैर होतं. आम्ही पत्रकारांनी 2 दिवसामध्ये याचे सगळे डॉक्युमेंट्स मिळवून महाराष्ट्राला सांगितले. फार फार तर 8 दिवस. याच्यामध्ये मनी ट्रेल नाहीये. म्हणजे माझं तर असं आता आकलन झालेलं आहे. मी ते सकाळी सांगितलं, आता तेच अजित पवारांनी मान्य केलं की याच्यामध्ये पैशाचा व्यवहार झालेला नाही. माझं उलटं मत आहे. ह्याच्यात पैशाचा व्यवहार कधीच होणार नव्हता. ह्या ज्या शीतल तेजवानी आहे, त्यांच्या नवऱ्याचं, सागर सूर्यवंशीचं आणि त्यांचं सगळं रेकॉर्ड इतकं संशयास्पद आहे की 100-125 कोटी रुपये त्यांनी बुडवलेत लोकांचे. आणि हा जो सागर सूर्यवंशी आहे, हा एवढंच काम करायचा म्हणतात की तो जमिनीच्या व्यवहारामध्ये होता आणि जमिनीच्या व्यवहारातनं तो वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायचा आणि त्यांनीच मग हे राजमार्ग दाखवले की ज्या राजमार्गावरती हे मंडळी पुढे गेली आणि त्यातनं असं दिसतं आहे की या राजमार्गाच्या राजमार्ग हा महामार्ग केला आणि एक तिकडे डेअरीची जमीन, सरकारची जमीन खरेदी केली बनावट कागदपत्र देऊन आणि दुसरे इकडे ही दुसरी महार वतनाची जी सरकार दरबारी जमा झाली ती खरेदी केली. याचा अर्थ काय?
की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तेजल, ती जी कोणी शीतल तेजवानी आहे, तिच्या काहीतरी भानगडी आहेत. त्या भानगडीतनं तुला मुक्त करतो असं आश्वासन दिलंय आणि त्यामुळं जीवाच्या भीतीपोटी असेल, कायदेशीर कारवाईच्या पोटी असेल, त्याने आपली सगळी जमीन जी होती, ती ह्यांना देऊन टाकली. त्यामुळं ह्या बोलण्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही, जे अजित पवार सांगतायत. हा एक आहे, की देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती, की त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं पाऊल उचलून जशी कमिटी स्थापन केली, तसं त्या कमिटीची मर्यादा कमी कालावधीमध्ये आणून त्या मर्यादेमध्ये ती चौकशी निष्पक्ष होऊन योग्य तो संदेश जनतेपर्यंत जाईल असं पाहणं. त्यांनी 1 महिन्याची मुदत देणं खरोखरच आवश्यक नव्हतं. त्यांनी ती मुदत दिली. आता ठीक आहे, पण मुदत दिल्यानंतर विकास खरगे यांच्याबद्दल कितीही गौरवोद्गार त्यांनी काढले, तर कोणतीही प्रशासकीय यंत्रणेतली व्यक्ती ही सत्ताधारी घटक पक्षाच्या विरोधात जात नाही, हा अनुभव आहे. गेल्यानंतर काय होतं, त्याचं खेमकापासून ते तुकाराम मुंडेपर्यंतचं उदाहरण आहे. आणि त्यामुळं कोण असा इतका निष्पक्षपणे चौकशी करून याच्यामध्ये पार्थ पवार यांच्या सगळ्या ज्या काही कथित भानगडी आहेत, त्याची सगळी पोलखोल करेल. त्यामुळं राजकीय फायद्यासाठी हे प्रकरण आलं. अजित पवारांना दाखवलं गेलं, की तुमच्या भविष्यातल्या वाटचालीच्या निमित्ताने तुमच्या समोरचे काय खडतर काठे आहेत बघा आणि तुम्ही काही वेगळा विचार केला तर त्याचा आम्ही विचार करू वगैरे असं वाटतंय. अशी चर्चा आहे लोकांमध्ये. पण आता ह्या व्यवहारामध्ये काय झालं, तर मुद्देमाल चोरीला गेल्यानंतर तो चोर वाटेत सापडला म्हणून तो मुद्देमाल परत आणून दिला. हा संदेश जनतेमध्ये अत्यंत चुकीचा गेला. ते जैन ट्रस्टमध्ये पण झालं, ह्याही केसमध्ये झालं. गुन्हा दाखल कुणावर केलाय तुम्ही? जो व्यक्ती अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय आणि जो यातला 99% पार्टनर आहे, तो पार्थ पवारावरती मध्ये गुन्हा दाखल आहे. म्हणजे काय आहे? तर तुम्ही सत्ताधारी असाल आणि तुमच्याकडे पॉवर असेल, तर तुम्ही कितीही गुन्हे केले तर तुम्हाला सब माफ आहेत. काही होत नाही तुमच्या तुमच्या विरोधामध्ये. आणि असं असल्यामुळं जो जनतेचा विश्वास शासकीय यंत्रणेवरती असतो, राज्यकर्त्यावरती असतो, तो आज ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा डळमळीत झाला. जमीन परत केल्याने काय होईल? चर्चा थंडावेल. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी आंदोलनं सुरू आहेत, जी लोकांची तीव्र भावना होती, त्या भावनेचं काय? अर्थात हल्ली राज्यकर्त्यांना त्याचं काही फारसं पडलेलं नाहीये. सत्ता मिळवणं, ती राखणं, त्यायोगे संपत्तीची निर्मिती करणं, त्या संपत्तीतून पुन्हा निवडणुका जिंकणं, पुन्हा सत्ता मिळवणं आणि पुन्हा नवीन संपत्ती निर्माण. म्हणजे एका राज्यकर्ता म्हणजे असे 2-4 नेते मला आता माहिती आहे, जे 1,00,000 करोड मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतायत. त्याच्या खालोखालचे दुसऱ्या क्रमांकाचे जे आहेत, त्यांचं पण 70-80 लाख मेट्रिक टनाचं गाळप आहे. त्याच्या खालचे जे आहे ते 60,000 मेट्रिक टनाचं गाळप करतात. त्याच्या खालचे जे आहे ते 40,000 मेट्रिक टनाचं गाळप करतायत. ह्याला मल्टिप्लिकेशन तुम्ही फक्त ₹200 पर क्विंटल अशा दराने तुम्ही पर टन अशा दराने हिशोब करा. कोट्यवधी रुपयाची ही उड्डाण आहेत. एवढे पैसे असून जे विजय वडेट्टीवार म्हणाले, की ह्या लोकांना भस्म्यारोग झालाय, ते ह्याच्यातनं दिसतंय. ज्या ब्लंटली हे सगळे व्यवहार केले गेले. त्यामुळं एखादा मागासवर्गातला घटक, एखादा असा व्यक्ती, की ज्या व्यक्तीला अशा एखाद्या प्रकरणामध्ये त्यानं चुकीचं केल्यानंतर ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणा वागतात, ज्या पद्धतीनं पोलीस वागतात, ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष सत्ताधारी वागतो, काही झालेलं नाही. आश्चर्य आहे. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारची पाठराखण केली. रोहित पवार जे रोज राज्य सरकारला ज्ञानचे धडे देत असतात, एक सिंगल एक पोस्ट नाहीये. श्री शरद पवार याच्यावरती काही बोललेले नाही. त्याबरोबर ते उद्या एखाद्या वेळेला काहीतरी एखाद दुसरं वाक्य बोलतील. त्यानंतर जयंत पाटील काही बोललेले नाहीत. तिकडे पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात ते काही बोललेले नाहीत. इथे ते प्रशांत जगताप नावाचे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे. ते रोज आंदोलन करतात. त्यांनी आंदोलन केलेलं नाही. सो काय संदेश गेला, की शेवटी कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यावरती काहीही आलं, की आपण सगळेजणांनी एकत्रित मिळूनच त्याचा प्रतिकार केला पाहिजे. राजकीय कार्यकर्ते आणि नेते भांडतील आपापसात. हे ह्या सगळ्या प्रकरणाचं सार आहे. सो आज माध्यमाशी जे काही 10-15 मिनिटाचा संवाद अजित पवार यांचा झाला. त्यानंतर पुन्हा त्यांनी काल जे सांगितलं होतं तेच पुढे जाऊन सांगितलं. पैशाचा व्यवहार झालेला नाही. हे कोण केलं मला माहीत नाही. माझ्या चिरंजीवाच्या व्यवहारात मी बघत नाही. माझा अधिकाऱ्यांना सांगणं आहे, की तुम्ही भविष्यामध्ये असं करू नका. असं काही होणार नाही. पुढेही अधिकारी तेच करतील जे अजित पवारांनी यांना हवं आहे. आणि मग पुढे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि आपण ह्या सगळ्या व्यवहारापासून कसे दूर आहोत, असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातनं एकच पुन्हा दिसतं आहे, की ह्या सगळ्या याच्यामागे एक मोठी राजकीय खेळी होती. त्या खेळीतनं अजित पवारांच्या पायामध्ये अडथळे निर्माण यशस्वीपणे झालेले आहेत. ह्या प्रकरणामध्ये जेवढी मुरलीधर मोहोळ यांची बदनामी झाली होती, त्याच्या कित्येक पटीनं अजित पवारांची बदनामी झाली. ज्या 70-75 हजार कोटी रुपयाच्या आरोपाचा, कथित आरोपाचं, कारण ते कधीच सिद्ध झाले नाहीत, कारण ते होऊ नयेत अशाच पद्धतीनं नंतर सत्ताकारण महाराष्ट्रात झालं.
त्याच्यातनं पुढं काही झालं नाही. फक्त काय झालं, की अजित पवारांच्या नावाभोवती आता हे चिरंजीवाचे 2 जमिनीचे व्यवहार जे ज्ञात आहेत, ते माहिती झाले. त्यामुळे प्रश्न पुन्हा तोच आहे. जे ज्ञात आहेत आणि ज्यात अत्यंत अग्रेसिव्हली माध्यमांनी आपली भूमिका बजावली आणि आम्हाला आनंद आहे. अनेक लोक आम्हाला म्हणतात, की तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये थोडंसं जपून करायला पाहिजे. तुम्ही इतक्या आक्रमक मी आक्रमकपणे वगैरे काय, जे येतं आहे ते महाराष्ट्राला सांगतोय. गुन्हा आम्ही नाही केलेला. गुन्हा त्यांनी केलेला आहे, जे ह्या व्यवहारात अशा पद्धतीने वागले. तर त्याच्या संदर्भामध्ये असं दिसतं आहे, की माध्यमांच्या या आक्रमक भूमिकेनंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये हे उघडकीस आलेली जमीन परत द्यावी लागली. तिकडची जी काही 15-16 एकर, इकडची 40-1 एकर, तशी 43 एकर. प्रश्न असा आहे, की जे प्रकरणं उघडकीस आलेली नाहीत, अशी किती प्रकरणं आहेत? जेव्हा एखादी छोटीशी पायवाट असते, तिचा पाणंद रस्ता होतो. पाणंद रस्त्याचा शिवरस्ता असेल, तर शिवरस्त्याचा मोठा रस्ता होतो. त्यावेळी खडीकरण करतो आपण. मग थोडं डांबरीकरण होतं. मग तो रस्ता भूसंपादित होऊन थोडासा गाव रस्ता होतो. नंतर मग तो ह्या एखाद्या महामार्गात जातो. त्या महामार्गाचं पुढं राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होतं. म्हणजे काय? तर हे ज्या पद्धतीनं, ज्या सराईत पद्धतीनं ते केलं गेलं ते पाहता, एका पायवाटेवरून झालेला हा राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा प्रवास, या प्रवासामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. त्या घडामोडी काय आहेत, त्याची कधीतरी महाराष्ट्राला उकल होणं आवश्यक आहे. थांबूया आपण इथे. आज घडलं एवढं, की ही सगळी जमीन पुन्हा एकदा सरकार दरबारी जमा झाली. तुम्हाला काय वाटतं? हे करणं बरोबर होतं? जर नसेल तर काय करायला हवं होतं? श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करायला हवं? सुप्रिया सुळे यांनी काय करायला हवं? आणि श्री अजित पवार यांनी काय करायला हवं? श्री पार्थ पवार यांनी काय करायला हवं? या सगळ्याबद्दल तुमची मतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. थांबूया. थँक